विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत गणित भाग 1 मधील सराव संच 3.1 म्हणजे अंकगणितीय श्रेणी या प्रकरणातील सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक 3। तर पाहूया प्रश्न क्रमांक 3। या ठिकाणी प्रश्न असा आहे, पुढील प्रत्येक अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा। म्हणजे या ठिकाणी अंकगणितीय श्रेणी आपल्याला दिलेली आहे आणि त्या श्रेणीसाठी आपल्याला पहिले पद म्हणजेच T1 म्हणजेच A आपल्याला काढायचं आहे आणि त्याचबरोबर सामान्य फरक म्हणजेच साधारण सामायिक फरक D काढायचा आहे। ठीक आहे, तर यातील पहिलं उदाहरण आपण आता पाहूया। अंकगणितीय श्रेणी आहे 5, 1, -3, -7 अशा रीतीने ही अंकगणितीय श्रेणी आहे। आता या अंकगणितीय श्रेणीमध्ये आपल्याला पहिले पद म्हणजेच T1 म्हणजेच A काढायचे आहे। मग आता या ठिकाणी आपण सुरुवातीला T1, T2, T3, T4 असं सगळे घेऊया। म्हणजेच पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद, त्यानंतर सामान्य फरकही काढायचा आहे। मग त्यासाठी आपल्याला दोन क्रमागत पदांमधील फरक काढावा लागेल। म्हणजेच T2 वजा T1, T2 वजा T1, त्यानंतर T3 वजा T2, त्यानंतर T3 वजा T2 झाल्यानंतर मग T4 वजा T3 काढावा लागेल आणि त्यावरून आपल्याला मग सामान्य फरक या ठिकाणी मिळेल। ठीक आहे, तर या अंकगणितीय श्रेणीत किंवा या अंकगणितीय श्रेणीमध्ये पहिले पद म्हणजेच T1 म्हणजेच A बरोबर 5, त्यानंतर दुसरे पद T2 बरोबर 1, त्यानंतर तिसरे पद T3 बरोबर -3 आणि चौथे पद T4 बरोबर -7। ठीक आहे, तर अशा रीतीने ही आपण पदे लिहिली। मग आता या ठिकाणी आपल्याला दोन क्रमागत पदांतील फरक काढायचा आहे। मग आता म्हणून T2 वजा T1 बरोबर T2 बघा किती आहे, तर 1 वजा T1 किती आहेत 5। तर आता या ठिकाणी 1 वजा 5 म्हणजे 1 याला चिन्ह नाही म्हणजे धन आहे आणि 5ला ऋण आहे म्हणजे या ठिकाणी भिन्न चिन्ह आहेत। मग दोन भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी लक्षात घ्या वजाबाकी होते। मग 5 मधून 1 गेल्यानंतर किती उरतात, 4 उरतात आणि या ठिकाणी उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या आहे 5, तिचे चिन्ह आहे ऋण। म्हणजेच या ठिकाणी 1 वजा 5 किती मिळाले, -4 मिळाले आपल्याला। म्हणजेच T2 वजा T1 या ठिकाणी किती -4 मिळाले। त्यानंतर T3 वजा T2 बरोबर T3 वजा T2, T3 या ठिकाणी किती आहे पहा, तर -3। या ठिकाणी T3 किती आहे, तर -3 वजा T2 किती आहे 1 म्हणजेच -3 वजा 1। आता या ठिकाणी पहा -3 -1 म्हणजे दोन्ही संख्यांना चिन्ह समान आहे। समान चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी बेरीज होते। मग 3 अधिक 1 किती झाले 4 आणि उत्तराला तेच समान चिन्ह म्हणजेच ऋण। म्हणजेच T3 वजा T2 आपल्याला किती मिळाले, तर -4 मिळाले। त्यानंतर आता T4 वजा T3 बरोबर
आता T4 किती आहे पहा, तर -7, T4 -7 वजा T3 पहा किती आहे, -3 बरोबर या ठिकाणी -7 म्हणजे -7 ऋण धन होतं आहे या ठिकाणी 3 बरोबर. आता या ठिकाणी पहा -7 धन 3 म्हणजेच भिन्न चिन्ह आहेत. मग भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी वजाबाकी होते. मग मोठी संख्या 7, लहान संख्या 3, 7मधून 3 गेले 4 राहिले आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या आहे 7 आणि त्याचे चिन्ह आहे ऋण, म्हणून या ठिकाणी उत्तर -4. तर बाळांनो या ठिकाणी बघा T2 वजा T1 -4, T3 वजा T2 देखील -4 आणि T4 वजा T3 देखील -4. म्हणजेच दोन क्रमागत पदांमधील फरक किती आहे, -4 आहे. तर म्हणून या ठिकाणी या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद म्हणजेच A बरोबर किती आहे, 5 व सामान्य फरक D बरोबर आहे -4. ठीक आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 3 मधील उदाहरण पहिले सोडवलेले आहे. ठीक आहे. आता यापुढे आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक म्हणजे उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 पाहणार आहोत. तर दुसऱ्या उदाहरणात बघा अंकगणिती श्रेणी दिलेली आहे 0.6, 0.9, 1.2, 1.5 आणि अशा रीतीने ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. आता या ठिकाणी देखील सुरुवातीला आपल्याला या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद म्हणजे T1, त्यानंतर दुसरे पद T2, तिसरे पद T3, चौथे पद T4 हे लिहावे लागतील. तर या अंकगणिती श्रेणीमध्ये T1 म्हणजेच A बरोबर 0.6, त्यानंतर T2 बरोबर 0.9, त्यानंतर T3 बरोबर 1.2 आणि T4 बरोबर 1.5. तर बाळांनो अशा रीतीने या ठिकाणी या अंकगणिती श्रेणीमधील 4 पदे दिलेली आहेत ती आपण लिहिलेली आहेत. आता आपल्याला दोन क्रमागत पदांमधील अंतर म्हणजे फरक बघायचा आहे. त्यासाठी T2 वजा T1 काय, T2 वजा T1 बरोबर T2 किती आहे पहा 0.9 वजा T1 किती आहे 0.6, T1 0.6 बरोबर. आता या ठिकाणी ही वजाबाकी आपल्याला करावी लागेल म्हणजे 0.9 वजा 0.6. तर 9 वजा 6 किती मिळतील आपल्याला, तर 9 वजा 6 या ठिकाणी आपल्याला 3 मिळतील आणि इथे पॉईंट 0 वजा 0 0 म्हणजेच या ठिकाणी 0.9 वजा 0.6 किती मिळाले 0.3.
म्हणजेच T2 वजा T1 किती मिळाली, किंमत 0.3 मिळाली आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आता T3 वजा T2 बरोबर T3 पहा किती आहे, T3 आहे 1.2, T3 आहे 1.2 वजा T2 किती आहे पहा 0.9 बरोबर. आता या ठिकाणी देखील ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. 1.2 वजा 0.9. आता 2तून 9 जात नाहीत म्हणजे इथे 12 घेतले, 12 वजा 9 3, इथे पॉईंट दिला आणि इथे 1तून 1 गेला 0, 0 वजा 0 0, म्हणजेच या ठिकाणी देखील 0.3 मिळाले. म्हणजेच 1.2 वजा 0.9 0.3, याचाच अर्थ T3 वजा T2 0.3 मिळाले. आता पुढे T4 वजा T3 बरोबर T4 किती आहे पहा, तर 1.5, T4 1.5 आहे वजा T3 किती आहे 1.2, T3 किती आहे 1.2 बरोबर. या ठिकाणी आता ही वजाबाकी पुन्हा करूया आपण. 1.5 वजा 1.2, 5 वजा 2 3 हा पॉईंट आहे आणि 1 वजा 1 0, म्हणजे या ठिकाणी ही वजाबाकी देखील किती आली 0.3, म्हणजेच 1.5 वजा 1.2 0.3, म्हणजेच T4 वजा T3 0.3. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 क्रमागत पदांतील अंतर इथे स्थिर किती आहे 0.3 आहे. मग म्हणून तर उत्तर लिहूया आपण. या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद, या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद म्हणजेच ए हे किती आहे तर 0.6 व सामान्य फरक किंवा साधारण फरकही आपण म्हणू शकतो हा आहे डी बरोबर पहा या ठिकाणी 0.3 इथे 0.3. तर अशा रीतीने प्रश्न क्रमांक 3 मधील दुसरे उदाहरण देखील आपले या ठिकाणी सोडवून पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. आता यापुढे उदाहरण क्रमांक 3 जे आहे हे अतिशय सोपे आहे. अंकगणिती श्रेणी सोपी दिलेली आहे, त्यामुळे ते तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. या पुढील उदाहरण क्रमांक 4 जे आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. उदाहरण क्रमांक 4 1/4 3/4 5/4 आणि 7/4 अशी ही अंकगणिती श्रेणी आहे. तर या ठिकाणी आता हे उदाहरण आपण घेणार आहोत. आता इथे सुद्धा आपल्याला सर्वप्रथम या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद म्हणजेच T1, त्यानंतर दुसरे पद T2, तिसरे पद T3, चौथे पद T4 हे लिहावे लागेल. तर या अंकगणिती श्रेणीमध्ये T1 म्हणजेच ए बरोबर 1/4, त्यानंतर T2 दुसरे पद किती आहे 3/4, त्यानंतर तिसरे पद T3 बरोबर आहे 5/4
5/4 आणि चौथे पद T4 हे आहे 7/4. ठीक आहे. तर मग आता आपल्याला या ठिकाणी दोन क्रमागत पदांतील अंतर म्हणजे फरक काढायला हवा, जेणेकरून आपल्याला या अंकगणिती श्रेणीमध्ये सामान्य फरक किती आहे तो काढायचा आहे. मग म्हणून तर T2 वजा T1 बरोबर T2 पहा किती आहे या ठिकाणी 3/4 वजा T1 किती आहे पहा 1/4. आता या ठिकाणी हे अपूर्णांक आहेत, मात्र या अपूर्णांकांची वजाबाकी करताना पहा या ठिकाणी त्यांचे छेद समान आहेत. छेद समान आहेत म्हणजे अंशांची वजाबाकी आपल्याला सरळ करता येईल, म्हणजेच 3 वजा 1/4. 3 वजा 1/4. मग आता 3 मधून 1 गेल्यानंतर किती उरणार तर 2/4. मग आता या ठिकाणी भागाकार होते, भाग लागतोय 2 एके 2, 2 दुणे 4, म्हणजेच या ठिकाणी T2 वजा T1 किती मिळाला आपल्याला 1/2 मिळाले. इथे 1/2. तसेच आता T3 वजा T2 आपण काढूया. तर T3 वजा T2 बरोबर T3 पहा किती आहे 5/4 वजा T2 किती आहे पहा 3/4. आता या ठिकाणी देखील छेद समान आहे, म्हणजेच या ठिकाणी तिरकस गुणाकार करायची गरज नाही आहे. अंशांची वजाबाकी आपण सरळ करू शकतो, म्हणून 5 वजा 3/4. मग आता 5 वजा 3 किती राहिले तर 2/4. मग या ठिकाणी देखील भाग लागतोय 2 एके 2, 2 दुणे 4, म्हणजेच T3 वजा T2 या ठिकाणी किती मिळेल आपल्याला 1/2. ठीक आहे. आता यापुढे T4 वजा T3 बरोबर T4 किती आहे पहा 7/4 वजा T3 किती आहे 5/4 बरोबर. आता इथे देखील छेद समान आहे म्हणजे अंशांची वजाबाकी करता येईल, म्हणजे 7 वजा 5/4 बरोबर 7 वजा 5 किती तर 2/4. मग आता येथे देखील भाग लागतोय 2 एके 2, 2 दुणे 4, म्हणजेच या ठिकाणी 1/2. T4 वजा T3 किती मिळाला 1/2. म्हणजेच पहा या ठिकाणी आपल्या लक्षात येईल T2 वजा T1 1/2, T3 वजा T2 1/2 आणि T4 वजा T3 देखील 1/2. म्हणजेच दोन क्रमागत पदांमधील अंतर म्हणजेच फरक हा आहे 1/2. मग म्हणून उत्तर लिहिताना आता या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद म्हणजेच A हे आहे पहा किती आहे 1/4 व सामान्य फरक D बरोबर किती आहे पहा तर 1/2. किती आहे 1/2. तर अशा रीतीने प्रश्न क्रमांक 3 मधील चौथे उदाहरण म्हणजे शेवटचे उदाहरण देखील आपण या ठिकाणी सोडवलेले आहे. मला आशा आहे की आज जी काय उदाहरणे आपण घेतलेली आहेत ती नक्कीच तुम्हाला समजली असतील. म्हणजेच सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक 3 आपण आज या ठिकाणी
अभ्यासलेला आहे. तर हा तिसरा प्रश्न आपल्याला समजला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि आता यापुढे आपण शिकणार आहोत ते म्हणजे अंकगणिती श्रेणीचे n-वे पद. तर अंकगणिती श्रेणीचे n-वे पद या ठिकाणी आपण पाहूया कसे काढता येते. अंकगणिती श्रेणीचे n-वे पद. आता हे n-वे पद कसे काढले जाते तर समजा अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए आहे व सामायिक फरक डी. समजा अंकगणित श्रेणीचे पहिले पद ए व सामायिक फरक डी असेल तर त्या अंकगणिती श्रेणीचे n-वे पद पुढील प्रमाणे. आता पुढील प्रमाणे म्हणजे कसे काढता येईल तर n-वे पद म्हणजेच tn. काय n-वे पद म्हणजे tn म्हणजेच त्या अंकगणिती श्रेणीचे n-वे पद बरोबर या ठिकाणी सूत्र आहे. आणि हे सूत्र काय आहे तर tn बरोबर a अधिक कंसात n-1 d. सूत्र आहे अंकगणिती श्रेणीचे n-वे पद काढण्यासाठी tn बरोबर a अधिक कंसात n-1 कंस पूर्ण d. तर या सूत्राने आपल्याला दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे n-वे पद काढता येते. n-वे पद म्हणजे हे एक उदाहरणादाखल म्हणून n-वे पद आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समजा 20वे पद काढायचे असेल तर tnच्या ठिकाणी t20 येईल. आणि मग या ठिकाणी ए म्हणजे त्या अंकगणित श्रेणीचे जे काही पहिले पद असेल ते अधिक nच्या ठिकाणी 20वे पद असेल तर 20 वजा 1 आणि d म्हणजे या ठिकाणी त्या अंकगणित श्रेणीतील साधारण फरक जो असेल सामायिक फरक तो आपल्याला लिहायला पाहिजे. तर अशा रीतीने या सूत्राच्या आधारे आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे. आता आपण पाहूया याच्या आधारे सराव संच 3.2. सराव संच 3.2 आपण आता अभ्यासणार आहोत. यामधील पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे, पुढे दिलेल्या अंकगणितीय श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. असा प्रश्न आहे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी पहिले उदाहरण घेऊया. 1, 8, 15, 22 अशी ही अंकगणितीय श्रेणी आहे. मग आता या ठिकाणी येथे ए बरोबर या ठिकाणी चौकट दिलेली आहे. त्यानंतर T1 बरोबर देखील चौकट दिलेली आहे. त्यानंतर T2 बरोबर चौकट आहे. त्यानंतर T3
बरोबर देखील या ठिकाणी चौकट दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने ही पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला T2 वजा T1 काय T2 वजा T1 बरोबर ते चौकट आहे, वजा पुन्हा दुसरी चौकट आहे. त्यानंतर या ठिकाणी त्यांचा फरक म्हणजे वजाबाकी आपल्याला काढायची आहे. त्यानंतर T3 वजा T2 बरोबर T3 या ठिकाणी चौकट वजा T2 ची किंमत या चौकटीत घ्यायची आहे. बरोबर पुन्हा त्यांचा साधारण फरक लिहायचा आहे आणि मग यावरून आपल्याला लिहायचं आहे म्हणून D बरोबर D म्हणजे साधारण फरक किंवा सामायिक फरक आपल्याला लिहायचं आहे. ही देखील या ठिकाणी चौकटीत लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने आता या रिकाम्या चौकटी आपल्याला भरायच्या आहेत. तर सुरुवातीला पहा येथे ए बरोबर म्हणजेच पहिले पद ते म्हणजे किती आहे या ठिकाणी 1 आहे. म्हणजेच T1 देखील या ठिकाणी किती आहे पहिले पद T1 1. त्यानंतर T2 पहा या ठिकाणी किती आहे 8 आणि T3 आहे 15 आणि T4 जर विचारले तर ते किती येईल 22 येईल. ठीक आहे. मग आता म्हणून T2 वजा T1 आता T2 किती आहे पहा 8 वजा T1 किती आहे 1 8 वजा 1 किती येणार 7 म्हणजेच T2 वजा T1 मिळाले आपल्याला 7. तसेच T3 वजा T2 आता T3 किती आहे या ठिकाणी 15 वजा T2 किती आहेत 8 मग 15 वजा 8 किती मिळणार तर ते देखील वजाबाकी येते 7. याचा अर्थ D म्हणजेच दोन क्रमागत पदांमधील फरक हा साधारण फरक किंवा सामायिक फरक हा किती आहे या ठिकाणी D बरोबर 7 आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने हे पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. या पहिल्या प्रश्नातील पहिले उदाहरण. दुसरे उदाहरण आणि चौथे उदाहरण फार सोपे आहे. हे तुम्ही स्वतः देखील सोडवू शकता. तिसरे जे उदाहरण आहे या ठिकाणी ऋणसंख्या आहेत म्हणून ते उदाहरण मी आपल्याला दाखवित आहे. ठीक आहे. तर आता घेऊया आपण उदाहरण क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 3 घेऊया आपण. तर उदाहरण क्रमांक 3 घेताना सुरुवातीला अंकगणिती श्रेणी घेऊया आपण. -3 -8 -13 -18 अशा रीतीने ही अंकगणिती श्रेणी या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय काय दिले ते आपण लिहून घेऊया. येथे T1 बरोबर लिहायचे आपल्याला. त्यानंतर T2 लिहायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे T3 आणि मग T4. तर अशा रीतीने T1 T2 T3 T4 लिहायचं आहे. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला T2 वजा T1 करायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न थोडासा वेगळा आहे.
या ठिकाणी बाळांनो सुरुवातीला T3 विचारले, T3, त्यानंतर T2, त्यानंतर T4 विचारले आणि शेवटी T1 विचारले. सुरुवातीला T3 विचारलं आहे, त्यानंतर T2, त्यानंतर T4 आणि शेवटी T1 विचारलेले आहे. त्यानंतर आपल्याला T2 वजा T1 किती ते या ठिकाणी काढायचं आहे. आणि मग T3 वजा T2 हे किती तेही काढायचं आहे. आणि मग लिहायचं आहे आपल्याला A बरोबर या ठिकाणी चौकटीत लिहायचं आहे आणि त्याचबरोबर D म्हणजे सामान्य फरक तो देखील इथे चौकटीत लिहायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपण येऊया T3. आता T3 या ठिकाणी किती आहे पहा, 1 2 3 T3 म्हणजे तिसरे पद ते आहे -13. किती? -13 आहेत. ठीक आहे. त्यानंतर T2 किती आहेत? -8. T2 म्हणजे दुसरे पद. त्यानंतर T4 म्हणजे चौथे पद ते आहे -18. किती आहे? -18. आणि मग T1 म्हणजे पहिले पद आहे -3. ठीक आहे. आता या ठिकाणी T2 वजा T1 हे आपल्याला करायचे पहा. तर T2 वजा T1 आणि मग ही वजाबाकी किती येते ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजेच आता T2 या ठिकाणी किती आहे? -8. ठीक आहे. वजा T1 किती आहे? तर -3 म्हटल्यानंतर आता या ठिकाणी -8 आणि मग ऋण काय होईल या ठिकाणी? -3 होईल. आणि मग -8 म्हणजे -8 अधिक 3 म्हणजे दोन भिन्न चिन्ह आहेत. मग भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी वजाबाकी होते. मोठी संख्या 8 आहे. मग 8 मधून 3 गेले, राहिले 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच ऋण. म्हणजे या ठिकाणी T2 वजा T1 किती आलेला आहे? -5 आलेला आहे. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे T3 वजा T2 आपल्याला काढायचं आहे. मग याच पद्धतीने आपल्याला करावे लागेल. आपण ते करूया. मग आता T3 किती आहे पहा. तर T3 आहे -13. T3 आहे -13. त्यानंतर वजा T2 किती आहे पहा. -8. मग आता -13 -8. मग आता -13 -8 म्हणजेच -13 अधिक 8 भिन्न चिन्ह या ठिकाणी आहे. मग भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी वजाबाकी होते. या नियमानुसार मोठी संख्या आहे 13 मधून लहान संख्या 8 वजा केली असता 13तून 8 गेले, राहिले 5 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या त्या 13 आहे, तिचे चिन्ह आहे ऋण, म्हणून या ठिकाणी -5. म्हणून आता या ठिकाणी A म्हणजेच पहिले पद T1 हे किती आहे? तर -3 आहे. म्हणून A बरोबर -3. आणि D म्हणजेच दोन क्रमागत पदांमधील अंतर म्हणजे साधारण फरक किंवा सामान्य फरक किंवा सामायिक फरक देखील आपण म्हणू शकतो. तर तो आहे -5. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी सराव संच 3.2 मधील पहिल्या प्रश्नातील 2 उदाहरणे आपण अभ्यासलेली आहेत. उरलेली 2 उदाहरणे तुम्ही स्वतःहून सोडवायची आहेत. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपण 2 सोडवणार आहोत. हा 2 प्रश्न दुसरा काय आहे पहा. पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा.
म्हणजे जे आपण सूत्र पाहिले TN, त्या ठिकाणी आपल्याला T20 काढायचं आहे. तर अंकगणिती श्रेणी दिली आहे ते मी सुरुवातीला या ठिकाणी लिहितो आहे. बघा, अंकगणिती श्रेणी आहे -12, -5, 2, 9, 16, 23, 30 अशा रीतीने ही अंकगणिती श्रेणी आहे, क्रमिका दिलेली आहे. तर या क्रमिकेमध्ये सुरुवातीला आपल्याला पहिले पद म्हणजे T1, दुसरे पद T2, तिसरे पद T3, चौथे पद T4 वगैरे आपल्याला शोधून लिहावे लागतील. ते लिहिल्यानंतर 2 क्रमागत पदांमधील फरक काढावा लागेल, म्हणजे सामान्य फरक. हा फरक जर स्थिर असेल म्हणजे साधारण म्हणजे सामायिक असेल, समान असेल, तर या ठिकाणी ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असे म्हणता येईल. तर सुरुवात करूया आपण या क्रमिकेत. पहिले पद T1 बरोबर आहे -12, त्यानंतर दुसरे पद T2 बरोबर -5, त्यानंतर तिसरे पद T3 बरोबर 2, त्यानंतर T4 चौथे पद आहे 9, तसेच पुढे पाचवे पद म्हणजे T5 येईल 16, सहावे पद T6 23, सातवे पद T7 बरोबर 30 असे लिहिता येईल. पण सगळे करायची गरज नाही, एवढे लिहिले तरी ठीक आहेत. तर अशा रीतीने आपल्याला पुढे लिहिता येतील. मग आता म्हणून 2 क्रमागत पदांतील फरक आपण पाहूया, म्हणजेच T2 वजा T1. मग आता T2 वजा T1, T2 आहे -5 वजा T1 आहे -12 बरोबर -5. आणि आता हे वजा काय होणार तर अधिक होणार 12. आता या ठिकाणी -5 अधिक 12 म्हणजे 2 भिन्न चिन्ह आहेत. 2 भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी वजाबाकी होते. आणि मग मोठी संख्या 12मधून 5 गेली असता राहिले किती तर 7. आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, या ठिकाणी मोठी संख्या 12 तिचे चिन्ह धन, म्हणून या ठिकाणी धन 7. आता पुढे T3 वजा T2 करणार आहोत आपण बरोबर T3 किती आहे पहा 2 वजा T2 किती आहे -5 म्हणजे -5. आता या ठिकाणी 2 ऋण काय होईल तर धन होईल अधिक 5. मग आता या ठिकाणी 2 अधिक 5 किती झाले तर बाळांनो 7 या ठिकाणी झाले. तर अशा रीतीने या ठिकाणी T3 वजा T2 आपल्याला देखील किती मिळाले 7 मिळालेत. त्यानंतर आता T4 वजा T3 बरोबर आता T4 किती आहे पहा या ठिकाणी 9 वजा T3 किती आहे 2. 9मधून या ठिकाणी 2 गेले किती राहिले तर 7. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल T2 वजा T1 7, T3 वजा T2 7 आणि T4 वजा T3 देखील 7 आहेत. म्हणजेच या ठिकाणी 2 क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर आहे. मग या ठिकाणी तसे आपल्याला लिहिता येईल येथे, म्हणजेच येथे 2 क्रमागत पदांमधील फरक 7 म्हणजेच कसं आहे स्थिर आहे. मग म्हणून ही क्रमिका किंवा दिलेली क्रमिका असे लिहू शकतो आपण. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. मग आता पुढे प्रश्न असा आहे, जर ही अंकगणिती श्रेणी असेल म्हणजे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. आता 20वे पद काढण्यासाठी आपल्याला
TNचा फॉर्म्युला यूज करावा लागेल, म्हणजे वापरावा लागेल या ठिकाणी. मग त्यासाठी सुरुवातीला पहिले पद A आणि सामान्य फरक D लिहावा लागेल. मग आता या अंकगणिती श्रेणीत किंवा श्रेणीमध्ये पहिले पद म्हणजेच A बरोबर किती आहे बाळांनो, तर T1A म्हणजेच पहिले पद -12 व सामान्य फरक या ठिकाणी तो म्हणजे D, तो असणार आहे किती बघा या ठिकाणी किती आलं आहे 7. किती साधारण फरक, सामान्य फरक D बरोबर 7. तर म्हणून आता सुरुवातीला या प्रश्न दुसऱ्यामधील पहिला जो प्रश्न होता की दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा, तर ते आपण लिहिलं की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद A बरोबर -12 व सामान्य फरक D बरोबर 7. आता मग यावरून आता आपल्याला या ठिकाणी या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद काढायचे आहे. मग या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद म्हणजेच आपल्याला T20 हे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला TNचे सूत्र वापरावं लागेल. मग आता म्हणून TN हा फॉर्म्युला, हे सूत्र वापरावं लागेल. TN बरोबर काय A अधिक N कंसात N वजा 1 D. या ठिकाणी TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 D हे आहे आपले सूत्र. आता या सूत्राचा वापर करून आपल्याला TN म्हणजे T20 काढायचे. तर आणि या ठिकाणी N बरोबर देखील आपण लिहूया. N बरोबर किती येईल 20, कारण 20वे पद काढायचे आहे. ठीक आहे. तर आता म्हणून TNच्या ठिकाणी T20 म्हणजे T20 बरोबर A म्हणजे बघा किती आहे पहिले पद -12, ते Aच्या ठिकाणी घेतले अधिक कंसात N म्हणजेच किती, तर पहा 20 वजा 1 या ठिकाणी गुणिले D ची किंमत किती आहे पहा, तर D ची किंमत आहे या ठिकाणी 7. ठीक आहे. तर दिलेल्या किमती या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. म्हणून आता T20 बरोबर -12 अधिक 20 वजा 1 किती मिळतील आपल्याला, तर 20 वजा 1 19 गुणिले 7. 20 वजा 1 19 गुणिले 7. मग आता म्हणून T20 बरोबर -12 अधिक 19 गुणिले 7 हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. मग 19 गुणिले 7 म्हणजेच 19 7 33 असे, म्हणजेच 133. मग आता म्हणून T20 बरोबर तर -12 अधिक 133 करायचे आहेत आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी आता पहा दोन भिन्न चिन्ह असलेल्या संख्या आहेत. मग भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी वजाबाकी होते. मोठी संख्या 133, या ठिकाणी आपण वजाबाकी करूया. 133 वजा लहान संख्या 12. आता या ठिकाणी 3 वजा 2 किती उरणार 1. 3तून 1 गेला 2 राहिले आणि हा 1चा 1 म्हणजेच किती मिळाले 121. आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या आहे 133, तिचे चिन्ह आहे धन, म्हणून उत्तराला धनचिन्ह. म्हणजेच या ठिकाणी T20 आपल्याला किती मिळाला 121. T20 म्हणजेच
या ठिकाणी या अंकगणिती श्रेणीचे T20 म्हणजे 20वे पद ते किती मिळाले 121. मग म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद 121 आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी या दुसऱ्या प्रश्नातला दुसरा जो भाग होता म्हणजे या अंकगणिती श्रेणी म्हणजे जर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असेल तर त्या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद काढा. तर ते 20वे पद आहे 121. आलं लक्षात बाळांनो. तर अशा रीतीने या ठिकाणी सराव संच 3.2 मधील दुसरा प्रश्न आपला सोडवून झालेला आहे. आता या पुढील प्रश्न हे आपण पुढील लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर बाय विद्यार्थ्यांनो.